सुस्वागतम. चित्रवाचन या घटकामुळे विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व कळणार आहे. बालपणात आणि नंतरच्या काळात निरोगी विकासासाठी खेळ आवश्यक आहे. खेळामुळे उत्तम आरोग्य राहते, तणाव कमी होतो, निरोगी हाडे आणि स्नायू तयार होतात. छोटे छोटे मित्र आमचे छोटे छोटे खेळ, दंगा मस्ती करता करता मस्त जाईल वेळ. निरोगी आरोग्यासोबत आत्मविश्वास कौशल्य वाढीला लागते. सांघिक खेळामुळे संघभावना दृढ होते. शारीरिक मानसिक दृष्ट्या आम्ही सक्रिय होतो. क्रीडा प्रकाराची ओळख होऊन आरोग्यदायी आयुष्याची गुरुकिल्लीच मिळते. मुलांनो, आपल्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील बालभारती विषयामध्ये भाग 1 मध्ये आपण चित्रवाचन पाहणार आहोत. सगळ्यांनी पुस्तके काढा. त्यामध्ये तुम्हाला चित्रे दिसणार आहेत. ती चित्रे सर्व खेळाची आहेत. त्याचे तुम्ही निरीक्षण करा आणि त्या चित्रात काय काय दिसते ते सांगा. पहिल्या चित्रामध्ये एका मुलाचे डोळे रुमालाने बांधले आहेत आणि तो इतर मुलांना पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. हा खेळ मला माहिती आहे, याला आंधळी कोशिंबीर म्हणतात. आणि मग त्या मुलाने पकडलेला खेळाडू मग बाद होणार आणि त्याच्यावर राज्य येणार आणि खेळ पुन्हा तसाच चालू राहणार. खूप छान आहे, मला खूप आवडतो हा खेळ. या चित्रामध्ये 2 मुले आहेत आणि एक मुलगा विटी दांडू खेळतोय आणि दुसरा त्याला पाहतोय. या खेळाला मला माहिती आहे काय म्हणतात. विटी दांडूचा खेळ आमचा दादा खेळतो तेव्हा मी ते पाहतो. मला दोरउड्या खेळायला खूप आवडतात. मस्त छान. या चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती ताई आहे ना, ती गोल दगडाने हा खेळ खेळते. या खेळाला गजगे खेळ किंवा सागरगोटे असेही म्हणतात. या चित्रामध्ये सर्व मुली खेळ खेळत आहेत. एक लाल ड्रेस घातलेली मुलगी कबड्डी कबड्डी म्हणत पायाने समोरच्या खेळाडूला शिवण्याचा प्रयत्न करते आहे. आमचे दादा ताई हा खेळ खेळताना मी पाहतो, मला खूप मज्जा येते. याला कबड्डीचा खेळ असे म्हणतात, मला माहिती आहे. चेंडू फेकणे आणि कॅच घेणे आणि चेंडू पायाने ढकलत नेणे आणि उड्या मारणे, हे खूप खेळ मला आवडतात. तुम्ही काल चित्रवाचन केले, त्यामध्ये वेगवेगळे खेळ होते. त्यात काय दिसते चित्रामध्ये ते सांगितले. आज आपल्याला पान नंबर 5 वर माझे खेळ दिले आहेत. ते चित्र तुम्ही ओळखायचे आणि तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्याविषयी माहिती सांगायची. तुम्हाला खेळायला काय आवडते त्याचीही तुम्ही माहिती सांगा आणि चित्र पाहून त्या खेळाची माहिती सांगा. हा क्रिकेटचा खेळ आहे. त्याला स्टंप, चेंडू, बॅट लागते. स्टंपच्या समोर कोण असतं? बॅट्समन. आणि स्टंपच्या मागे विकेट कीपर उभा असतो. बॅट्समन जो समोर असतो तो बॉलर, तो चेंडू टाकतो. बॅट्समन जोरात फटकार मारतो आणि चेंडू लांब जातो. बॅट्समन धाव काढण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या बॅट्समनकडे धाव घेतो. इतर खेळाडू बॉल आणण्यासाठी पळत असतात. अशा पद्धतीने हा क्रिकेट खेळतात. आम्हाला खूप आवडतो हा खेळ. या खेळाला मामाचं पत्र हरवलं म्हणतात. गोलाकार मुले बसलेले असतात. राज्य असणारा मुलगा माझ्या मामाचं पत्र हरवलं असं म्हणतो. खाली बसलेली मुलं ते मला सापडलं असं म्हणतात. राज्य असणारा मुलगा कोणाची तरी मागे रुमाल टाकतो, पळ सुटतो. रुमाल टाकलेला मुलगा पळतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तो मुलगा रुमाल टाकणाऱ्या मुलाच्या जागेवर बसतो.
मग ज्याच्या पाठीमागे रुमाल टाकला आहे त्याच्यावर राज्य येते. या खेळाला जिबलीचा खेळ म्हणतात. जिबली म्हणजे एक छोटा फरशीचा तुकडा. जमिनीवर कप्पे आखले जातात आणि त्या कप्प्यामध्ये जिबली टाकली जाते. ती जिबली एका बाजूने पुढे 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 ढकलत नेली जाते. दुसऱ्या बाजूला आल्यावर पलीकडे ती जिबली नेली जाते. पायाने पुन्हा ढकलत ढकलत पुन्हा जिबली परत नेली जाते. या खेळाला पतंग उडवणे म्हणतात. पतंग मुलगा उडवतो आहे चित्रामध्ये. या पतंग उडवण्यासाठी पतंग, दोरा, रीळ लागतो. दोऱ्यालाच मांजा म्हणतात. आणि पतंग वर वर उंच आकाशात भरारी मारतो. खूप छान दिसते, खूप आनंद होतो. पतंगाला शेपूट पण असते. माझा आवडता खेळ आहे हा. खेळाडूंकरिता थेट नोकरी व नोकरीत आरक्षण मिळते. इयत्ता 10वी व 12वी राज्य स्तरावर जे क्रीडा स्पर्धेत यश मिळवतात त्यांना सवलत गुण मिळतात. क्रीडा सप्ताह, क्रीडा दिन साजरा केला जातो. व्यापक सहभागांसाठी सायकल मॅरेथॉन स्पर्धा असे विविध उपक्रम असतात. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रे आहेत व विविध क्रीडाविषयक पुरस्कारही दिले जातात. ध्यानचंद, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, मेरी कॉम, मिताली राज, विश्वनाथन आनंद, अभिनव बिंद्रा, पी.व्ही. सिंधू, एम.एस. धोनी हे काही प्रसिद्ध खेळाडू आहेत. धन्यवाद.